प्रारूप मतदार याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या त्याच्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून काही प्रश्न जे आहेत ते थेट आदित्य ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेले आणि ही सगळी प्रश्न नियमावली ज्यांच्याकडून तयार करण्यात आलेले ते विभाग प्रमुख माजी नगरसेवक सगळे शिवसैनिक या ठिकाणी हातात मतदार याद्या घेऊन उभे आहेत। आपण सगळ्यांशी टप्प्याटप्प्याने बात करणार आहोत। संतोष शिंदेजी तुमच्याकडे आधी येतो, नेमकं काय म्हणणं आहे? कारण की तुम्ही असं म्हणतात समोरित एक दाखवलं जात आहे, मतदार यादीत वेगळं म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर हा सगळा गोळ तुम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करता। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? प्रथमतः आपण जर पाहिलं तर निवडणूक आयोगाने जी काल यादी जाहीर केलेली आहे, या यादीची जी समरी आहे ही पूर्ण प्रभागाची समरी सुरुवातीला दिलेली आहे। वास्तविक पाहता आपण जर ह्याच्या अगोदरच्या याद्या जर बघितल्या असाल तर त्यामध्ये आपल्या यादीचा जो भाग असतो त्या यादीच्या भागाच्या पुढे त्या यादीची समरी असते, म्हणजे प्रत्येक यादीच्या वर पुढे। परंतु ह्या ठिकाणी प्रभागाची समरी एकत्रपणे ह्या ठिकाणी दिलेली आहे। आता माझ्याकडे जी यादी क्रमांक आहे प्रभाग क्रमांक 225 मधली 111 नंबरची यादी आहे। या 111 नंबरच्या यादीमध्ये 398 म्हणजे 398 मतदार ह्या यादीमध्ये आहेत। त्याचबरोबरीने त्याला लागून जो दुसरा प्रभाग आहे तो 224 आहे। या 224ची माझ्याकडे समरी आहे पूर्ण त्या प्रभागाची, पण त्याच्यामध्ये 211 हा कुठेच उल्लेख नाही आहे। म्हणजे ह्या ठिकाणी जो मागच्या विधानसभेला अंदाजे 1300 ते 1200चा मतदार जो एक प्रभाग मधला एक यादी असते ती 1200 मधली फक्त 398 नावं ह्या यादीमध्ये दिसत आहेत 225 मध्ये। उर्वरित अंदाजे 900 ते 800 नावं ही कुठल्या यादीमध्ये टाकलेले हे आता ट्रेस आउट झालेलं नाही। म्हणजे आता सध्या तरी आम्ही जो अभ्यास करतोय कालची यादी आल्यानंतर, म्हणजे ती 600-800 नावं तुमच्याकडे आता या यादीत तुम्हाला ज्या यादीत हवी होती तिथे नाहीये किंवा त्यांनी समजा जर तो प्रभाग जर दुसरा अर्धा प्रभाग असेल आणि डिवाइड केली असेल यादी त्यांनी, तर ती यादी तशी डिवाइड कशी काय केली? कारण तिकडे जो प्रभाग येतो 224 हा बी वॉर्डमध्ये जातो, हा जो प्रभाग आहे 225 हा ए वॉर्डमध्ये येतो। आणि जर प्रभागाची यादी जर 211 ही जर तुम्ही बघितली तर अर्धी लोक बी वॉर्डमधली यादीत आणि अर्धी लोक ए वॉर्डमधली यादीत, हे कसं काय शक्य आहे? मग जर त्या ठिकाणी हा घोळ जो आहे हा घोळ महानगरपालिकेने सोडवला पाहिजे होता। वास्तविक महानगरपालिकेची जी पद्धत होती या इलेक्शनच्या अगोदरची, त्यांच्या याद्या ह्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या सीमावाईज बनायच्या, जेणेकरून बी वॉर्डमधला जो मतदार आहे त्याची यादी फक्त बी वॉर्डमधल्या मतदारांची एकत्र होऊन बनवत होती, ए वॉर्डमधल्या लोकांची यादी ए वॉर्डमधल्या मतदारांना घेऊन बनत होती। त्यामुळे त्यांचे जे यादीचे भाग क्रमांक हे पण 1 ते 40 1 ते 35 असे असायचे। परंतु आता त्यांनी जे विधानसभेचे जे प्रभाग क्रमांक आहेत तेच ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळे हा मोठा घोळ त्यांनी घालून ठेवलेला आहे। तुम्ही सांगता ते घोळ झालेला आहे। खरं तर प्रमोद शिंदे सुद्धा या ठिकाणी तुमच्या विभागात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सूरज चव्हाण असतात। सूरज चव्हाणांचं म्हणणं आहे की त्यांच्या इमारतीतले सगळी लोक एका बाजूला आहेत आणि सूरज चव्हाण एका बाजूला। तुमच्यासोबत नेमका तुमच्या समोर काय आलेलं आहे? तुम्ही अक्षरशः अभ्यास केल्यासारखी सगळी पानं हातात घेऊन आहेत, काय तुम्हाला सांगायचं? नाही, निवडणूक आयोग वारंवार घोळ करत आहे आणि ज्या वेळेला आमच्या निदर्शनास आलं त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे रितसर अर्ज पण केला होता। उदाहरणार्थ आमच्याकडे अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये प्रभाग क्रमांक 147 आणि प्रभाग क्रमांक 148 हे बाजूबाजूला लागून वाढ आहेत आणि पूर्वी पण असंच होतं की 147 मधले काही मतदार ते कॉर्पोरेशनला 148 मध्ये दर्शवले गेले होते, 148 मध्ये राहणारे मतदार हे 147 मध्ये, तर ह्यावेळेला तसंच झालेलं आहे। आणि याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी आहे की सलग समजा यादी भाग क्रमांक 1 ते यादी भाग क्रमांक 262 पर्यंत अणुशक्तीनगर विधानसभा आहे, पण 222 क्रमांकाची जी यादी आहे ती प्रभाग क्रमांक 147 मध्ये पण आहे 222ची यादी आणि प्रभाग क्रमांक 148 मध्ये सुद्धा यादी भाग क्रमांक 222 आणि ह्या 222 मतदार यादी ह्या वेगवेगळ्या आहेत, मतदार वेगवेगळे आहेत। मग हा नेमका घोळ कशासाठी, हा एक प्रश्न आहे। आणि दुसरा विषय असा आहे की आमच्याकडे चिता कॅम्पमध्ये एक मतदार यादी आहे, ती आता दर्शवली आहे कुठे? चेंबूर विधानसभेमध्ये प्रभाग क्रमांक 155 मध्ये
समरीमध्ये चिता कॅम्पचा एरिया नमूद केलेला आहे. थेट विधानसभा मतदारसंघ बदलले आहे आणि 6.5 किलोमीटर अंतर आहे. तर आज समरीमध्ये नोंद केलेले आहेत आणि मूळ यादीमध्ये त्याच्यामध्ये चिता कॅम्पच्या त्या राहणाऱ्या लोकांच्या नावांचा उल्लेख नाही आहे. आणि असेच प्रकार संपूर्ण चेंबूर, अणुशक्तीनगर, सायन कोळीवाडा ज्यावेळेला आमच्या शाखा प्रमुखांनी अभ्यास केला तर असे जवळजवळ सर्वच प्रकार हे प्रत्येक विधानसभेमध्ये जाणूनबुजून समरीमध्ये वर्णन केलेलं आहे तिथे राहणाऱ्या वसाहतींचं, परंतु मूळ यादीमध्ये नावं नाही आहेत. मग फायनल ज्यावेळेला यादी हे डिक्लेअर करतील तर आम्ही समरीला तर ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही ना. मतदार याद्यांवर आम्ही ऑब्जेक्शन घेतो, समरीवर नाही. आज समरीमध्ये तो एरिया दाखवला आहे आणि जर त्यांनी डिक्लेअर करताना त्या समरीतली नावं नवीन पुन्हा जर टाकली तर सायनचा उल्लेख केलेला आहे. गोपाळ शिलार या ठिकाणी आहेत. तुमच्या हातातलं पान तर अक्षरशः रंगेबिरंगी केलेलं आहे. नेमकं काय सांगायचं आहे या सगळ्यातून? आणि जसं तुमचे विभाग प्रमुख म्हणालेत की समरी हा संपूर्ण कागद समरीचा आहे, समरीवर ऑब्जेक्शन घेता येत नाही, मतदार याद्यांवर ऑब्जेक्शन घेता येत नाही. मतदार यादी आणि समरीत काय नेमका फरक जाणवतो? खरं म्हणजे या ठिकाणी माझ्या हातामध्ये फक्त समरी आहे आणि एकूण जे आहेत ते मतदार आहेत. या ठिकाणी समरी जास्त आहे आणि त्या ठिकाणी जो त्याच्यामध्ये दुसऱ्या प्रभागातले भाग जो ॲड केलेला आहे, मग खरं म्हणजे तो जर ॲड केला असेल तर मग मतदार यादीसुद्धा तिकडे गेली पाहिजे होती आणि जर मतदार यादी जर ह्याच्यामध्ये ती आली असेल मग हे मतदारसुद्धा वाढायला पाहिजे होते. परंतु या ठिकाणी असं काहीच दिसत नाही आहे. आमचा जो 173 प्रभाग आहे त्या प्रभागातून 176मध्ये काही त्या ठिकाणी या समरीमध्ये दाखवले आहेत, काही भाग तिकडे त्यांनी घेतलेले आहेत. परत 173मधून परत 172मध्ये घेतलेले आहेत. परत 174मधून 172मधून 174मध्ये तिकडे भाग टाकलेला आहे. म्हणजे असा अनेक हा मोठा घोळ केलेला आहे. म्हणून आम्हाला अशी भीती वाटते की ही समरी जी आता या ठिकाणी दाखवलेली आहे ही समरी याद्या तिकडे नाही आहेत, याद्या बरोबर आहेत, एकूण मतदारसुद्धा बरोबर आहेत. परंतु उद्या ज्यावेळी फायनल यादी ज्यावेळी जाहीर करतील त्यावेळेला असा आम्हाला एक संशय येतो आहे की आता या ठिकाणी समरीमध्ये दाखवलेले भाग जे आहेत ते उद्या याद्यांमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट करतील. हा घोळ होऊ नये म्हणून या ठिकाणी आमच्या शाखा प्रमुखांनी अतिशय कालपासून चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही याच्यावरती आक्षेप हा घेणार आहोत. जर पाहिलं तर ही सगळेच मंडळी आता हातात याद्या घेऊन आणि प्रत्येक शाखा प्रमुखाला आदेश देण्यात आलेले आहेत की मतदार याद्या ज्या आहेत त्या तपासून पाहावं. त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना मतदार याद्यांच्या संदर्भात आक्रमक झाली पाहायला मिळते आणि या संदर्भात त्या हरकती सूचना नोंदवण्यासाठी सुद्धा संपूर्ण तयारी करताना पाहायला मिळते. त्यामुळे हा याद्यांमधला घोळ जर समोर आला तर निवडणूक आयोगाचं उत्तर काय असणार आणि निवडणूक आयोगाचं उत्तर आल्यानंतर मग पुन्हा एकदा या राजकीय पक्षांची भूमिका काय असणार हे सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. पण जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.